1 एप्रिल 2026 पासून बँकिंग क्षेत्रामध्ये महत्त्वाचे बदल झालेले आहेत. एचडीएफसी, पीएनबी आणि बंधन बँकेनं त्यांच्या एटीएम नियमांमध्ये मोठी सुधारणा केली आहे. हे नियम कुठले आहेत ते एकदा नक्की जाणून घ्या. तर एचडीएफसी बँकेनं जाहीर केलंय की आता यूपीआय द्वारे एटीएम मधून काढलेली रोख रक्कम सुद्धा तुमच्या मोफत व्यवहार मर्यादेमध्ये गणली जाणार आहे. ही मर्यादा ओलांडल्यावर प्रत्येक व्यवहारावर जवळपास 23 रुपयांचा अधिक कर आकारला जाणार आहे. तर पंजाब नॅशनल बँकेनं सुरक्षिततेच्या कारणास्तव दैनंदिन रोख काढण्याची मर्यादा थेट 50% कमी केली आहे. म्हणजे बघा, ज्यामुळं 1 लाखाची मर्यादा आता 50,000 वाढली आणि एक प्रीमियम कार्डसाठी 1.5 लाखाची मर्यादा 75,000वर आली आहे. बंधन बँकेनं सुद्धा मेट्रो शहरामध्ये 3 आणि नॉन मेट्रो शहरांमध्ये 5 मोफत व्यवहारांचा नियम लागू केलेला आहे. आता हा नियम नक्की कुठला आहे तो एकदा पहा. केवळ पैसे काढणे नाही, तर त्यामध्ये बॅलन्स चेक करणं किंवा मिनी स्टेटमेंट काढणं यासारख्या नॉन फायनान्शियल व्यवहारावर जवळपास 10 रुपयांचा अधिक कर आकारला जाणार आहे. याशिवाय आरबीआय मार्गदर्शक तत्वांनुसार व्यवहाराच्या सुरक्षिततेसाठी बँका आता इनसफिशियंट बॅलन्स म्हणजे थोडक्यात अपुरी शिल्लक यामुळे व्यवहार फेल झाल्यावर जो 25 रुपयांचा दंड आकारणार आहे तो टाळण्यासाठी ग्राहकांनी एटीएम वापरण्यापूर्वी मोबाईल बँकिंगवर आपली शिल्लक तपासा, म्हणजेच आपला बॅलन्स किती आहे ते तपासा. ते आता अनिवार्य झालंय. नाहीतर तुम्हाला त्यासाठी सुद्धा दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे सरकारने केलेले हे सगळे नियम 1 एप्रिल पासून नक्की लक्षात ठेवा, नाहीतर तुम्हाला तोटा होईल एवढं मात्र नक्की.